आजीकडे हट्ट करून आजीसोबत वारीमध्ये सहभागी झालेला नातू नदीमध्ये वाहून गेला होता। अखेर 36 तासानंतर त्याचा मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबांनी एकच आक्रोश केला आणि सगळेच गहिवरून गेले। त्याच्या आक्रोशाने नीरा नदी काठ सुद्धा गहिवरून गेला। ही दुर्दैवी घटना 20 वर्षाच्या जालन्याचा गोविंद फोफे याच्यासोबत मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। संत तुकाराम महाराज पालखी दिंडीच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 12 मध्ये ते सहभागी झाले होते। अकलूज येथील सराटी गावातील नीरे नदीमध्ये सकाळी आंघोळ करताना मंगळवारी तो नदीमध्ये वाहून गेला होता। मात्र त्याचा मृतदेह 36 तासानंतर सापडला आहे। नदीच्या प्रवाहाभोवती मृतदेह वाहून गेल्यामुळे NDTRPF कडून मृतदेह शोधण्याचं काम चालू होतं। मृतदेह सापडत नसल्यामुळे पंढरपूर येथील आदिवासी कोळी रेस्क्यू टीमचीही मदत घेण्यात आली। 36 तासानंतर रेस्क्यू टीमला मृतदेह सापडला। अकलूजच्या 2 किलोमीटर लांब नीरा नदीत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला। मृतदेह सराटी नदीकिनारी असलेल्या पोपे कुटुंबियांना सोपवण्यात आला। त्यावेळेस सगळेच गहिवरून आले। गोविंदला आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये उतरला असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि नीरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो वाहून गेला आणि मात्र 2 दिवस तो सापडत नव्हता। शेवटी रेस्क्यू टीमला त्याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत सापडला आणि कुटुंबाला दिला। कुटुंबातले सगळेच गहिवरून गेले। ते दिंडी क्रमांक 12चे दिंडी प्रमुख विष्णू महाराज मस्के यांनी सांगितलं की या घटनेमुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे। गोविंद हा अतिशय चपळ हुशार होता। दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याला तो मदत करायचा, भोजनासाठी बसल्यावर तो प्रत्येकाला वाढायचा, आग्रह करायचा। त्याचा स्वभाव मन मिळाऊ होता आणि बोलकाही होता। मागील 75 वर्षापासून आमच्या दिंडी वारीत सहभागी होत असलेले त्याच्या कुटुंबियांना आणि आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला आहे। आजीभोवती हट्ट करून वारीमध्ये सहभागी झालेला नातू या अवस्थेत पाहून आजी पण गहिवरली। बाळा, तू का हट्ट केला माझ्यासोबत दिंडीमध्ये यायचा? आता आम्ही काय तोंड देऊ तुझ्या कुटुंबाला? आता आम्ही घरी एकटीच जाऊ का? असं म्हणून आजीने मात्र एकच आक्रोश केला। या घटनेमुळे सगळ्याचेच डोळे पाणावले।